पण दिसलं नसावं, पण काळजीपूर्वक गाडी चालवावी प्रत्येकाने। मंदिराची सजावट बघा काय मस्त सुंदर अशी सजावट केली आहे लाइटिंग आणि तर मंडळी आता रात्रीचे जवळजवळ 8:30 वाजायला आलेत आणि आता मी काका काकी आणि वाडीतली काही माणसं आम्ही चाललो आता इळिया गावातल्या महालक्ष्मी देवीच्या कार्यक्रमाला। सप्ताह इळिया गावचा, त्या सप्ताहाला चाललो आहे। देवीची ओटी भरायची आहे आणि काय जत्रा लागली असेल ते थोडंसं फिरून वगैरे काय खायला असेल काय खरेदी असेल ती करणार आहेत। मग तुम्हाला दाखवतो सप्ताह गावचा कसा असतो ते। चला जातो मग आता मी परत दर्शनला घ्यायला आलेलो आहे। त्याला घेऊन मी जातोय गाडीने, काकाच्या गाडीने काकीला घेऊन गेलो। बघा इथं बॅटरी चमकवतोय, फ्लॅश लाईट, तिथून येतोय चालत तो। जातो आम्ही इळिया गावात, महालक्ष्मी देवीचा सप्ताह इळिया गावचा। आता थंडीचे दिवस चालू झाले त्यामुळे आता त्रिपुरी पौर्णिमा संपली, म्हणजे त्रिपुराचे टिपराचे जे उत्सव होते ते झाले देवळातले। आता सप्ते चालू होतील, प्रत्येक देवळातले सप्ते, दहीकाले, दशावतार नाटकं वगैरे हे आता सगळे गावकीचे उत्सव वगैरे चालू होतील आता। आणि थंडी मस्त म्हणजे मस्त थंडी पडली आहे गावी। नाक माझं एकदम चॉकअप झालेलं आहे आणि सर्दी झाली आहे। थंडी लागत जात नव्हतं पण बोललो शूट करायला भेटेल काहीतरी, बरेच दिवस काही व्हिडिओ नव्हता शूट केलेल्या, तर बोललो जातो आता। तुम्ही याला कपडे घालून दिलं का काय? हा मग चालत चल, चालव गाडी चालव दर, मका मला थंडी लागता। तर आता निघालोय आम्ही इळियात जायला। मग असे माका फुरसा दिसला आहे वरती। हा आता जात होतो मी गाडीने, हे इथे एक फुरसा एका गाडीवाल्याने टू व्हीलरवाल्याने चिरडलंय। हे बघा, यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे। आपण फक्त आपलंच मनुष्यांचंच राज्य या पृथ्वीवर अशाप्रमाणेच वागतो, प्राण्यांना जगायचा अधिकारच देत नाही। हे केवढूच आहे बघा फुरसं, ह्याच्यावरून गाडी गेली त्याचा पूर्ण कोथळाच बाहेर निघले, मेलं ते। याला जरा काठी घे, जरा उचलून साईडला टाकूया। रात्री असे असंख्य असे जनावरं, सरपटणारे जनावरं वगैरे दिसत असतात। सर काय काठी दे मला एक। आता आपण ह्याला याच्या म्हणजे रस्त्यातून बाहेर करून रस्त्याच्या इथून साईडला टाकूया। बघा कोथळा पुरा बाहेर आला, गाडी गेली डायरेक्ट अंगावरनं। गाडीवाल्याला पण दिसलं नसावं, पण काळजीपूर्वक गाडी चालवावी प्रत्येकाने। त्याला आता आपण साईडला टाकूया इथे, चला। हा बघा इळिया गावचा सप्ताह, आता इथं बाजार लागलाय सगळा, माणसं सगळी खरेदी वगैरे करायला आली आहेत, ओटी भरायला आली आहेत। हे टेबल मस्त आहेत रे, बघायला पाहिजे। काका बघूया कुठं आहे, खाऊया काहीतरी मस्त। काकाने काय गेलो तरी गर्दी नाही एवढी। तू हसच मोठो, हे महालक्ष्मीचं मंदिर। श्रीदेवी महालक्ष्मी मंदिर प्रवेशद्वार इळिये, आणि ते तिथे श्रीदेव लिंगेश्वर प्रसन्न, राशी आकार ब्राह्मण देव, श्री महालक्ष्मी देवी मंदिर। भजन वगैरे चालू आहेत आता आणि लाईन तर आहे, गर्दी आहे भरपूर। आपण बाहेरूनच दर्शन घेऊया आता आणि बाजार फिरूया। चल दर्शन, इथूनच दर्शन घेऊया।
आणि काय रे काका वगैरे मग खायच्या लाईनीत दर्शन झालं दर्शन लवकर झालं लाईन आहे हा लाईन लागली आता लाईन लागली मंदिराची सजावट बघा काय मस्त सुंदर अशी सजावट केली आहे लाइटिंग आणि मस्त अशी लाइटिंग आणि सजावट केली आहे आनंद आनंद लुटताना भाविक भक्तजन कंदील बघा छत्रपती शिवाजी महाराज खेळणी काय करूया खेळणी नको आपण काहीतरी खाऊ विजय असो काहीतरी खाऊ बघ चांगला चायनीज भेल वगैरे खाऊया काका काय गेलो जरा फोन कर खाया बघ आईस्क्रीम नको ज्या आता थंडी आहे आधीच काका आणि खाया बघ काहीतरी फिरत असतो दिसता काय बघ ते भोंगो वाजवतात ना मस्तकात जातात असं वाटतं तो भोंगो त्यांच्या ना अख्खो घशात घालू खाऊक बघ काय ते बाकी काय आपण घेऊचा नाही खाऊक काय खाऊकच काय घेऊया काका खाली गेलो बघ फोन लावून बघ अरे हे पण येईल मिकी माऊस भारी आहे मजा येते आम्ही लहानपणी लय मजा करायचो लहानपणी ह्याच्यातच जायचो आम्ही मस्त हे तर वेगळा का मस्तचा लय भारी मजा येते लहानपणीची गोड आठवण मिकी माऊस सप्त म्हणजे एक प्रकारचं गावची छोटी जत्राच असता प्रत्येक एक गावची हालू जाऊ नको सर्दी आहे माका म्हणून सांगते हाय इतका गतच हा दुकाना
हे हय काय जेवूयात नाही तर काका बोलव हय खाऊयात काहीतरी चायनीज. हा फोन कर काका राईस वगैरेच खाऊया. खाताला ना व्हेज झाला आता आमचा ट्रिपल राईस व्हेज ट्रिपल राईस खाऊन झालंय. मग अशी हे घेतलं कॉर्नचं मक्याचं ट्रिपल राईस. जरा आता जायचं घरी. आता दिंडी येणार आहे पण दिंडी यायला बरंच नाही. ओ काकी चल आपण निघूया. दिंडी येणार आहे पण दिंडी 11:30-12 पर्यंत येणार आहे. तोपर्यंत कशाला थांबू. झोप आली आहे मला थंडी लागते एक तर. सामान बरं झालंय पण सामानाची काही गरज नाही तशी. आता जातो घरी. घरी जाऊन मस्त जरा झोपतो. चला बाय बाय.